पण ही कुठल्याही आर्टिस्टचं आहेच नाही का? तुम्ही एका क्षणात असे मोठे होऊ शकत नाही, नाही का? तुम्हाला हळू-हळू आहे आणि हळू तुम्ही होता, हळू तुम्हाला प्रसिद्धी मिळत जाते. मग तुम्ही आणि पहिली गोष्ट म्हणजे कॉमेडी हा एक आर्ट फॉर्म आहे. हेच आता हळू एस्टॅब्लिश व्हायला लागले हं. नाही का? आणि दुसरं म्हणजे मी अजून एक बघते, की बऱ्याच म्हणजे मेन आणि विमेन म्हणजे फिमेल्स पण ह्याच्यात खूप आलेल्या या, आहेत. या. तर त्यांचं काही जॉनर वेगळं असतं का? नाही, सो मला वाटतं प्रत्येक जण ना, तुम्ही बघितलं तर दे टॉक अबाउट देअर लाईफ एक्सपिरियन्सेस. हं. सो फिमेल कॉमेडियन्सचा पर्स्पेक्टिव्ह थोडा वेगळा असतो. आपण म्हणतो की अरे आपला देश किती सेफ आहे, आपण रात्री किती वाजता फिरू शकतो, इट्स सो सेफ. पण हेच जेव्हा मी बायकांकडून ऐकतो, आता विथ माय वाईफ असं झालं की शी इज नॉट अ व्हेरी आउटडोअर्सी पर्सन. तिची एकटी फिरते फार अशी, म्हणजे तिची ट्रॅव्हल्स अ लॉट फॉर वर्क. पण ते तिचं ते इंटरनलाइज तिने केलं, 7च्या आत घरात टाईप्स पर्सनॅलिटी आहे तिची. त्याच्यामुळे ती अशी फार अशी, शी गोज टू UP, शी गोज टू नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आणि सगळीकडे पब्लिक हेल्थमध्ये असल्यामुळे ती फिरते. हं. पण तिच्याबरोबर असं कधी हे आलं नाही आहे, कारण ती अशी फार ॲडव्हेंचरस सॉर्ट नाही आहे. पण मी बऱ्याच आता मैत्रिणी आहेत आणि हे आहेत की अरे पार्ल्यात असं झालं तुझ्याबरोबर, रिअली? की कोणीतरी रात्री काहीतरी कॅट कॉलिंग केलं किंवा हे केलं किंवा काहीतरी त्यांनी लोकांना काहीतरी घाणेरड्या गोष्टी करताना बघितलं. आपण डिनायलमध्ये असतो, कारण आपली ती हेच नसते ना. आपण जेव्हा फिरतो, मी एक पुरुष म्हणून जेव्हा मी फिरतो तेव्हा माझं लक्ष नसतं या सगळ्या गोष्टींकडे, की कोणीतरी असं 4 लोक कोपऱ्यात बसले यादी करू देतात ना, आपल्याला काय करायचं. पण हे एक्सपिरियन्सेस त्यांच्याकडून कळतात, की मग तेव्हा असं करतात, अरे बाबा असं सगळं होतं आहे जगात, राईट. सो आय थिंक ते आहे. बऱ्याच गोष्टी हे आहेत की आपल्याला कळत नाही की एखादा आता तुमचा बिझनेस असेल की अरे ह्या गोष्टीची इकडे काय गरज आहे. आता एक्झाम्पल द्यायचं झालं, मी कंपनीचं नाव घेत नाही, पण मी ज्या कंपनीत होतो, वन ऑफ द बिगेस्ट कंपनीज अँड मोस्ट रिस्पेक्टेड कंपनीज इन द कंट्री, आमचा एक डेपो होता भिवंडीमध्ये, सेल्समध्ये होतो मी. वेअरहाऊस होता आमचा एक. मी तिकडे गेलो, पहिला दिवस होता माझा तिकडे, आणि मी विचारलं की वॉशरूम कहाँ पे है. तर माझ्या 4 लोकांनी असं बघितलं, तर सर वो बाहर ट्रक के पीछे ही हम लोग जाते हैं. म्हटलं व्हॉट. म्हटलं आर यू सेइंग या कंपनीमध्ये ऑफिसमध्ये देर इज़ नो वॉशरूम. मतलब मैं चले जाऊंगा ट्रक के पीछे, लेकिन कल को अगर कोई फीमेल एम्प्लॉय आई तो उसको तुम बोलोगे कि मैडम ट्रक के पीछे जाओ. मतलब तुम लोग को समझ रहा है. तो ना सर देखो अभी यहाँ पे ऐसा ही है. मी डिरेक्टली म्हणजे जे हेड होते त्यांच्या एक लेवल खाली, अँड द हेड इज लाईक नोन फॉर हिज फिलॅन्थ्रॉफी, राईट. एक लेवल खालच्यापर्यंत माणसापर्यंत मी ईमेल लिहिला एक, की दिस इज वॉट आय ऑब्झर्व्ड अँड आय फील देर हॅज टू बी अ वॉशरूम, आणि अ सेपरेट वॉशरूम फॉर मेन अँड अ सेपरेट वॉशरूम फॉर विमेन. मग एक फॅसिलिटीज मॅनेजर जो होता, एवढं करून पण त्याचा मला फोन आला, आणि इन्स्टेड ऑफ अप्रिशिएटिंग माय ही सेड अरे बेटा तुमको तो एकदम पहले दिन पे ही ये करना है, चेंजेस करना है, वो करना है. म्हटलं सर मैंने कुछ गलत लिखा है क्या. ये सर नहीं, अभी ये क्या है ना, अभी तुम्हारी जनरेशन पढ़ लिख के आ रही है, तो तुम्हारे वो नखरे ही यूज़ द वर्ड, नखरे बढ़ गए हैं कि हम तो वो साबुन की पेटियों पे हम वो फाइल रख के, हम हमारे टाइम तो कंप्यूटर्स भी नहीं थे. म्हटलं सर तभी ना कंपनी 30 करोड़ की थी, आज कंपनी 3000 करोड़ की है. तो आज भी ऐसे ही काम करना है साबुन की पेटी पे बैठ के. एंड आई सेड सर इफ टुमारो योर डॉटर कम्स टू दिस ऑफिस एंड समबडी हैज़ द ऑडासिटी टू टेल हर कि आप ट्रक के पीछे चले जाओ, मतलब सर गुस्सा नहीं आएगा आपको. सो मतलब आई डोंट थिंक आई एम डूइंग एनीथिंग रॉन्ग. इफ यू वांट टू सॅक मी फॉर दिस, सॅक मी, फाईन. 2 आठवड्यात देर वॉज अ वॉशरूम. वॉव! पण हे लोकांमध्ये का नाही आहे सेन्सिटिव्हिटी. आज मी म्हणतो लोक वॉशरूम्स यूज करतात. बाहेरच्या देशात तुम्ही जा, सगळीकडे इंडियन लोक आहेत ना. आपली लोक बाहेर किती स्वच्छता ठेवतात, हेच आपल्या देशात का घाण करता तुम्ही. आणि मग तुम्ही म्हणताय आपल्या देशात ते सगळे पोल्युशन आहे, कचरा आहे, तर तुम्ही करताय. त्यांच्या देशातही तुम्ही अमेरिकेत तुम्ही जग फिरला अख्खं, तुम्ही टुरिझमला कुठे गेलात, ते नेचर ट्रेल्स वगैरे असतात, तिकडे बघितलं तुमच्या मागे स्वीपर फिरताना कधी.
पण तिकडे कचरा नाही, कारण तिकडे लोक कचरा करत नाहीत ना. इकडे आपणच टाकतो. खाल्लं, गुटखा खाल्ला, टाकलं ते पॅकेट खाली. वेफर खाल्ले, टाकलं पॅकेट. पाणी प्यायलो, टाकली बॉटल. हे आपल्यातच डिसिप्लिन नाही आहे मुळात. त्याच्यामुळे ते नाही होणार, त्या गोष्टी बदलणार नाही. म्हणजे मध्ये सुप्रीम कोर्टनी पण हे आय थिंक 10-15 वर्षापूर्वीचं रुलिंग आहे ना, ते म्हणाले की स्पिटिंग इज इनहेरंट टू इंडियन्स, ते थांबणार नाही. सुप्रीम कोर्टच जर नाही म्हणाला तर मग त्याच्यावरती आपण काय करणार? ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.